तुम्ही ग्राउंड लेवलवर काम केलं असेल आणि म्हणजे पब्लिक कोण तुमच्या प्रभागामध्ये नागरिकांच्या कोणत्या मुख्य समस्या की ते खरोखर वाटतं की तुम्हाला ही समस्या आहेत आणि त्या समस्या तुम्हाला माहीत झाल्यावर तुम्ही त्यावर काही काम केलंय का? इलिगल कन्स्ट्रक्शन. आणि त्यामुळेच काहीतरी ट्रॅफिकचं पण होऊ शकतो. मला एक तुमच्या माध्यमातून लोकांना सांगायचंय किंवा प्रशासन सांगायचंय, मला एक सांगा, 4 वर्षापासून आम्ही नाही तरी सुद्धा इलिगल कन्स्ट्रक्शन जोरात चालू. पहिले लोकांचा आरोप होता की नगरसेवकाचा यांना आशीर्वाद आहे, पण जेव्हा आम्ही 17 आणि 18 मध्ये निवडून आल्यानंतर तुम्हाला आम्ही सांगतो, आम्ही एवढं पाठपुरावा केला हे इलिगल कन्स्ट्रक्शन बंद करायला. शेवटी आम्हाला MSCP ऑफिसच्या RD कडे जावं लागलं, रिव्हिजन डिपार्टमेंटला, की तुम्ही जेव्हा प्लॅन पासला मीटर देता तर त्या प्लॅन पासला तुम्ही 10 बाध्याची जागा मागता ॲग्रीमेंट करून, खरेदी करून, आणि मग त्याच्यानंतर कशाला मागतात की बाबा तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायला मीटर लागतो. 10 बाधी जागा बिल्डर जेव्हा प्लॅन पाससाठी देतो तर तुम्ही त्याचा कंपाऊंड मार्क करून ॲग्रीमेंट करून 7/12 मार्क करून तुम्ही घेता तो, आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळं पाठपुरावा केल्यानंतर कंपाऊंड वर झाल्यानंतर ताब्या पावती करून घेता आणि तुम्ही त्याला कन्स्ट्रक्शन मीटर देता. तर माझ्या कोंडामध्ये एवढे इलिगल कन्स्ट्रक्शन चालू आहे, तुम्ही कुठल्या बेसवर देता यांना?